राज्यातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील रुग्णांना मदत हवी असेल तर एका हक्केवर धाव घेणारं नाव म्हणून ओळखलं जातं ते मंगेश चिवटे. आज आपल्यासोबत ते आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की एकूणच हे सर्व जे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जो आहे ते एकूणच कसं काम करतं. जर एखाद्या रुग्णाला याची मदत हवी असेल यातून तर ते तुमच्याशी संपर्क कसा साधतात? नक्कीच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची संकल्पना ही 2014 साली जेव्हा राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आलं त्यावेळी मी त्यांच्यासमोर ठेवली आणि शासकीय चौकटीमध्ये हे कसं बसवता येईल याबाबत ते थोडंसं साशंक होते. मात्र त्यांनी हे धाडस दाखवलं आणि 17 मार्च 2015 रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष अस्तित्वात आला. त्यावेळी भाजपा शिवसेनेच्या सरकारच्या काळामध्ये देखील अतिशय चांगलं काम झालं. मात्र गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या दरम्यान त्या कार्यकाळात हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष अक्षरशः मृतावस्थेत होता. अगदी 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी रुपये काही शेकड्यांनी रुग्णांना वितरित झाले होते. मात्र गेल्या वर्षी जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यावेळी पहिलं काम जर शिंदेसाहेबांनी काय केलं असेल तर हा मृतावस्थेत असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला संजीवनी दिली आणि आरोग्यसेवेत कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी कक्षप्रमुख म्हणून संधी दिली. मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं आहे की गेल्या 2.5 वर्षात 2.5 कोटी कुठे आणि गेल्या फक्त 1 वर्ष 2 महिन्यात म्हणजे 14 महिन्यात 112 कोटी रुपये कुठे. जवळपास 14 महिन्यांमध्ये आपण 112 कोटी रुपये या संबंधित गोरगरीब गरजू रुग्णांना वितरित केलेत आणि यामुळे जवळपास 13,000हून अधिक रुग्णांचे प्राण त्या ठिकाणी वाचलेत. आणि म्हणून ही योजना आता महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना बनू पाहते आणि म्हणून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा हे विनम्र आवाहन या पुणे मिररच्या माध्यमातून मी करत आहे. आपण जो प्रश्न या निमित्तानं विचारला की हा वैद्यकीय सहायता निधी मिळवायचा कसा, तर यासाठी आणि कुठकुठल्या आजारांचा समावेश यामध्ये होतो. मला वाटतं हाही देखील या ठिकाणी अनेक वेळेला उत्सुकतेनं प्रश्न विचारला जातो की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष ठीक आहे की याची जाहिरात माध्यमातून किंवा लोकांपर्यंत माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून ही योजना पोहोचते, पण ही मदत मिळवायची कशी. तर मित्रांनो, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी आता मंत्रालयात येण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आपण टोल फ्री क्रमांक केलेला आहे, ईमेलद्वारे आपण अर्ज स्वीकारतो आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक पुढचं पाऊल आपण 15 ऑगस्टपासून सुरू केलेलं आहे ते म्हणजे मोबाईल ॲप्लिकेशन आपण सुरू केलेलं आहे. आपण जर आपल्याकडे अँड्रॉईड फोन असेल आणि आपण प्ले स्टोअरवर CMMRF हे जर तुम्ही टाईप केलं प्ले स्टोअरवर तर एक ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. हे ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करायचं आहे आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने या ॲप्लिकेशनवर भरू शकता. काही त्रुटी असतील तर तो अर्ज आमच्याकडनं स्वीकारला जाणार नाही आणि पूर्ण जर कागदपत्रांच्या सहित तुम्ही अर्ज भरला तर विदिन वर्किंग 1 वीक म्हणजे शासकीय कामकाजाच्या 1 आठवड्याच्या आत संबंधित रुग्णाला त्या ठिकाणी जो संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे त्या रुग्णालयाच्या नावे ही रक्कम त्या ठिकाणी जमा होते. म्हणून हा एक ऑप्शन आहे प्ले स्टोअरवर. त्यासोबतच अनेक वेळेला प्ले स्टोअर आणि या सगळ्या तांत्रिक गोष्टींच्या अनुषंगाने युजर फ्रेंडली नसतात भरपूर लोक, म्हणून आपण एक टोल फ्री क्रमांक सुरू केलेला आहे. तो देखील मी या निमित्तानं सांगत आहे. आपण आवर्जून हा नंबर नोट डाऊन करावा. हा नंबर आहे 8650 567 567 8650567567. या नंबरवर जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला एक मोबाईलवर SMS येईल आणि तो SMS जर आपण ओपन केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज तुम्हाला मोबाईलवर PDF स्वरूपात प्राप्त होईल. या अर्जाची आपण प्रिंटआउट काढायची आहे. त्या अर्जामध्ये जे निकष सांगितलेले आहेत त्या निकषानुसार हा अर्ज व्यवस्थित आपल्याला फिल करायचा आहे. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सकाची सही घ्यायची आहे, सिव्हिल सर्जनची, किंवा आपल्या भागामध्ये जर संबंधित मेडिकल कॉलेज असेल तर मेडिकल कॉलेजचे सुप्रिटेंडंट त्यांची देखील सही चालते. किंवा तालुका लेवलला जर आपण राहत असाल ग्रामीण भागामध्ये तर तालुक्याच्या वैद्यकीय अधिष्ठाताची देखील त्या ठिकाणी स्वाक्षरी चालते. आणि अशा पद्धतीनं अर्ज त्याच्यावर जो ईमेल ID आहे स्मॉल अक्षरांमध्ये aao.cmrf@gov.in याच्यावर तुम्ही मेल करू शकता. आणि मेल केल्यानंतर जर काही कागदपत्रांमध्ये जर त्रुटी असतील तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून आम्ही त्या संबंधित रुग्णाच्या
तो जो ज्या ईमेल आय डीवरून आम्हाला अर्ज प्राप्त झाला आहे त्याला ईमेलद्वारेच कळवतो की या त्रुटी आहेत, त्या जर तुम्ही लवकरात लवकर पूर्तता केली तर ही मदत लवकरात लवकर तुम्हाला मिळू शकते. अशा पद्धतीनं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम सुरू आहे. खरं तर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून अनेक रुग्णांना मदत मिळाली आहे. मात्र एखादा असा वेगळा अनुभव जो आहे किंवा रुग्णांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत तुम्ही आमच्यासोबत हे करा, शेअर करा. नक्कीच खूप वेगवेगळे अनुभव येतात. खरं तर मला म्हणजे आनंदानं सांगायचं की मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयात मंत्रालयात 7व्या मजल्यावर एकही दिवस असा जात नाही की आमच्याकडे कुठलाही एखाद्या रुग्णाचा नातेवाईक मिठाईचा बॉक्स घेऊन येत नाही. की कोणीतरी एखादा पालक येतो तो म्हणतो की माझा मुलगा आज जिवंत येतो तुमच्यामुळे, कारण या योजनेच्या माध्यमातून 1,00,000 रुपये मिळाले, 2,00,000 मिळाले आणि त्यामुळे ऑपरेशन झालं आणि तुमच्या सहकार्यातून आमचा मुलगा वाचला. कोणीतरी मुलगा येतो तो म्हणतो की माझी आई आज तुमच्यामुळे जिवंत आहे, माझे वडील तुमच्यामुळे जिवंत आहेत, तुमच्या माध्यमातून एवढी मदत झाली आणि त्यांचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं, वाढीव मदत 1,00,000 मिळाली, 2-3 लाखांची मदत मिळाली. आणि म्हणून खूप वेगवेगळे अतिशय म्हणजे भावनिक प्रसंग रोज आम्ही अनुभवतो. आणि त्या रोजच्या मिठाईच्या बॉक्सने आता मला देखील डायबिटीज जडलेला आहे. एवढं लोकांचं प्रेम गेल्या वर्षभरामध्ये मिळतं आणि मला वाटतं की आम्ही निमित्त मात्र आहोत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे. तितकंच संवेदनशील नेतृत्व हे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं आहे. आणि म्हणून या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम अतिशय गतिमानतेनं सुरू आहे. मात्र आता हे जे गेले 2 वर्ष आहेत त्याच्यामध्ये खूप चर्चा झाली आहे तुमच्या नावाची. याचं कारण काय नेमकं? नाही, याचं महत्त्वाचं कारण मला नम्रपणे सांगायचं की एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये संधी मिळणं गरजेचं असतं. तुम्ही या ठिकाणी काम करत आहात रिपोर्टर म्हणून, तुम्हाला योग्य संधी मिळाली आणि म्हणून तुम्ही अधिक जोमानं कामाला लागतात आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचतात. त्याच पद्धतीनं मला वाटतं की मला देखील एका चांगल्या संधीची गरज होती आणि ती संधी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, अजितदादा पवार साहेबांनी माझ्यावर सोपवली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करतो आहे, मनापासून करतो आहे. अर्थात हे 100% माझं मी देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मी जात असतो आरोग्य शिबिरांच्यासाठी. आत्ता या ठिकाणी तुमच्या कार्यालयामध्ये बसलो, ही मुलाखत सुरू आहे, पण बरोबर तासाभरापूर्वी काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर साहेब आहेत कसबा पेठेचे, त्यांच्या कसबा पेठ मतदारसंघामध्ये आत्ता पण एक आरोग्य शिबिर त्यानं घेतलेलं आहे आणि त्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन करूनच मी या ठिकाणी आलेलो आहे. काल मी सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा या गावी होतो, माझ्या मूळ गावी. त्या ठिकाणी देखील गणेशोत्सवाच्या औचित्य साधून आपण आरोग्य शिबिर केलं. जवळपास 550 लोकांना मोफत चष्मे वितरित केले, 850 लोकांना मोफत त्यांची आरोग्य तपासणी केली, त्यांना औषध वाटप केलं. गेल्या आठवड्यामध्ये मी अकोल्याला होतो, आरोग्य परिसंवाद कार्यक्रम होता. त्याच्या अगोदर आदल्या दिवशी माजलगावमध्ये बीड जिल्ह्यामध्ये आरोग्य शिबिर झालं. उद्याला आत्ता हे आपलं मुलाखत झाल्यानंतर परत नाशिकला त्या ठिकाणी एका हॉस्पिटलच्या उद्घाटन आणि आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आहे. तर सातत्यानं मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे. ही राज्याची जी महत्त्वाकांक्षी योजना बनली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, ही अधिकाधिक युजर फ्रेंडली कशी होईल, सर्वसामान्य माणसाला, रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला, जो एकदम सर्वसामान्य माणूस आहे त्याला केंद्रबिंदू मानून आपण हे काम करा असे आदेश आम्हाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलेत. आणि त्यामुळं तो सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून सातत्यानं आम्ही ह्या योजनेमध्ये काय अजून बदल करता येईल, कुठले आजार वाढवता येतील का, त्या अनुषंगानं प्रयत्न करतो. आणि म्हणून मला वाटतं की सततचे या ठिकाणी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये माझं फिरणं असेल किंवा सोशल मीडिया असेल, या माध्यमातून हे काम पोचवतो आहे. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टींमुळे नाव ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पोचतं. मदत अनेक जणांना होते, मात्र जर काही रुग्णांपर्यंत म्हणजे असं पण काही वेळ आली असेल की जेव्हा रुग्णांचा कॉन्टॅक्ट झाला नसेल, संपर्क झाला नसेल, मग अशा अडचणी दूर करण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत सध्या? हो, नक्कीच. त्यासाठीच मी मगाशी जो टोल फ्री क्रमांक दिला की या टोल फ्री क्रमांकामध्ये अजून आपण एक ॲडिशनल व्यवस्था केली आहे. मला आवर्जून ते त्या ठिकाणी सांगायची आहे की आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं मंत्रालयात याची गरज नाही, कुठल्या एखाद्या एजंट थ्रूद्वारे देखील अर्ज करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलच्याद्वारे हा अर्ज करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज केल्यानंतर त्याचा जो फॉलोअप आहे
तो घेण्यासाठी देखील मंत्रालयात आम्हाला कुणालाच फोन करण्याची आवश्यकता नाही. ही फेसलेस सिस्टम केली, म्हणजे मंगेश चिवट्यालाही भेटायची आवश्यकता नाही की मोना XYZ कुणालाही भेटायची आवश्यकता नाही. हा जो आपण 8650567567 टोल फ्री क्रमांक दिलेला आहे, तो तुम्ही, माझी विनंती की तो मोबाईलमध्ये सेव्ह करा. याच्यावर आता आपण व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केली आहे. या मोबाईल म्हणजे या क्रमांकावर जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला फक्त हाय पाठवा. हाय पाठवल्यानंतर लगेच तात्काळ तुम्हाला 3 ऑप्शन येतील. कुठकुठले डिसीजेस कवर आहेत, तुमचा स्टेटस हवा आहे का, आणि तुमच्या जिल्ह्यातील कुठले हॉस्पिटल मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एम्पॅन आलेत म्हणजे अंगीकृत आहेत, त्या तिघांची माहिती येते. आणि ॲप्लिकेशन स्टेटस जर विचारलं, म्हणजे तुम्ही डिसीजेस विचारलं, तर जे 20,000 मुख्यमंत्री सहायता निधीमधून जे आजार आहे ज्यांच्या माध्यमातून मदत होते त्या आजारांची यादी येते. जर हॉस्पिटलला जर आपण क्लिक केलं तर महाराष्ट्रभरातील जिल्हावाईज कुठकुठले रुग्णालय या योजनेमध्ये अंगीकृत आहेत त्याची माहिती मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टेटस, म्हणजे आता समजा मी अर्ज केला सोमवार आहे आणि समजा गुरुवार आहे, म्हणजे 3 दिवसांनी गुरुवार आला आणि गुरुवारपर्यंत मला जर मदत नाही आली तर मी मंत्रालयात फोन करण्याची आवश्यक नाही. त्याच व्हॉट्सअप हेल्पलाईनवर जाऊन तुम्ही ही प्रोसेस फॉलो करा. स्टेटस जेव्हा ऑप्शन विचारेल तेव्हा तुम्हाला मोबाईलवर एक नंबर येतो. तो नंबर तुम्ही कॉपी पेस्ट करायचा आहे, तिथं टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जो रजिस्टर तुमचा मोबाईल नंबर आहे, जो तुम्ही आम्हाला अर्ज भरताना दिला आहे, तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि तो मोबाईल नंबर टाकला की लगेच तुम्हाला मोबाईलवरच त्या ठिकाणी सगळी माहिती येणार की बाबा तुमचं ॲप्लिकेशन रिसिव्ह झालेलं आहे, तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये या त्रुटी आहेत, किंवा तुमचं ॲप्लिकेशन स्वीकारलं गेलं आहे आणि तुम्हाला 1,00,000 मदत मंजूर केली आहे आणि प्रोसेस चालू आहे. उद्यापर्यंत ती हॉस्पिटलला मिळेल. किंवा या प्रोसेसच्या माध्यमातून तुम्हाला 2,00,000 रुपये मिळाले आहेत आणि त्याचं म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये खात्री करून घ्या आणि हॉस्पिटलशी संपर्क असतात. अशा पद्धतीनं सगळी जी माहिती आहे ती आपण ऑनलाईन पद्धतीनं आता सगळ्याच रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांच्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. एक महत्त्वाचं या ठिकाणी आजारांचं सांगायचं राहिलं की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामध्ये कुठकुठल्या आजारांचा समावेश होतो. मला वाटतं मगाशी बोलताना म्हणजे त्या गडबडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, हे मला आवर्जून या ठिकाणी नमूद करायचं आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून कुठकुठल्या आजारांवर मदत मिळते, तर तुम्ही अनेक वेळेला बघत असाल, वर्तमानपत्रांमध्ये वाचत असाल किंवा टी व्हीमध्ये बघत असाल की गृहिणी असते आपली, एखादी गावाकडची असेल किंवा शहरामध्ये देखील असेल, गॅस सिलेंडरचा स्फोट होतो किंवा गावाकडे स्टोवचा स्फोट होतो, गॅस शेगडी किंवा तत्सम चुलीवर स्वयंपाक करत असताना भडका उडतो. आणि अशावेळी आपली 99% आपली आई या बहिणी, आपली माता माऊली त्या ठिकाणी गंभीररित्या भाजते. अशा भाजलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून यापूर्वी कधीच मिळत नव्हती. आता आपण ती मदत सुरू केली आहे. शेतामध्ये एखादा आपला शेतकरी बांधव काम करतो आहे आणि DP किंवा तत्सम इतर विद्युत इलेक्ट्रिकलशी निगडीत जर काही काम करत असेल आणि त्या ठिकाणी जर त्याला शॉक लागला, आणि शॉक लागल्यानंतर या ठिकाणी अनेक वेळेला आपण बघतो की हात जातो, पाय जातो, किंवा ती ट्रीटमेंट आहे ती देखील खूप महागडी असते, त्याला देखील आता आपण मदत करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे जी लहान बच्चू आहेत, ज्या लहान बच्चूंना हृदयाला छिद्र आहे, जन्मतः अनेक वेळेला आपण बघतो की लहान बच्चूंना हृदयाला छिद्र असल्याचं प्रमाण गेल्या काही कालावधीमध्ये खूप वाढलं आहे. आणि म्हणून अशा लहान बच्चूंना ज्यांना हृदय शस्त्रक्रिया करायच्या, ज्यांना वैद्यकीय भाषेत ASD VSD म्हणलं जातं, अशांच्यासाठी देखील आपण अर्थसहाय्य करतो आहे. त्यासोबतच नवजात अभ्रक आपण अनेक वेळेला बघत असो की आपल्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये एखादी प्रसूती होते आपल्या माता माऊलीची, त्यावेळी ते बाळ जे असतं ते अनेक वेळेला 600 ग्रॅमचं असतं, 700 ग्रॅमचं असतं, आणि म्हणून ते 1.5-2 किलोपर्यंत होईपर्यंत त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवलं जातं, त्याला NICU म्हणतात. अशा नवजात अभ्रकांचा देखील योजनेमध्ये आपण समावेश केलेला आहे, त्याला आपण अर्थसहाय्य देतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीज या कोणासाठी कराव्या लागतात, जी मुलं जन्मतः बोलू शकत नाहीत आणि ऐकू शकत नाहीत, म्हणजे ज्यांना मुकबधीर किंवा डीप आपण म्हणतो, अशा मुलांना ही कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी म्हणजे काय, कानाच्या पाठीमागे एक मशीन लावलं जातं आणि बाहेरून त्याला एक साथ दिली जाते, स्पीच थेरपी त्या मुलाला दिली जाते. आणि ते मुलगा, तुमची माझी मुलं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जीवन जगत आहेत, तुमची माझी मुलं ज्या पद्धतीनं चांगल्या शाळांमध्ये जात आहेत, त्याच पद्धतीनं ती मुलं देखील मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतात, चांगल्या शाळांमध्ये जाऊ शकतात. पण त्याला अट आहे की ही कॉक्लिअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया वर्ष 2 ते 6च्या मध्ये होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या शस्त्रक्रियेला जवळपास 6.5 ते 6.5 लाखाचा खर्च आहे. याचा समावेश आपण केलेला आहे. त्याला आपण 2 लाख रुपये देतो आहे, वाढीव मदत देतो आहे. मला अभिमानानं सांगायचं की गेल्या वर्षभरामध्ये 250 लहान मुलांना आपण ही मदत दिली आहे आणि त्या 250
200च्या 250 बालकं आता स्पीच थेरपी झाल्यानंतर सर्वसामान्य जीवन जगू लागलेत. मला वाटतं ही खूप मोठी उपलब्धी या कक्षाची आहे. त्यासोबतच हृदयविकाराचा जर कुठला पेशंट असेल, मग त्याला अँजिओप्लास्टी असेल, बायपास सर्जरी असेल, वॉल रिप्लेसमेंट असेल, पेसमेकर असेल, अशा हृदयविकाराच्या संबंधित कुठल्याही सर्जरीला आपण तब्बल 1 लाख रुपयांची मदत करतोय. त्यासोबतच रस्ते अपघात अनेक वेळेला आपण बघतो, विशेषतः ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते अपघात होतात. अशा रस्ते अपघात शस्त्रक्रियांच्यासाठी देखील आपण 1 लाख रुपयांची मदत करत आहोत. फक्त त्याला एक अट आपण वाढवली आहे की संबंधित पोलीस स्टेशनच्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये अपघात झाला आहे त्याचं एक पोलीस डायरी रिपोर्ट असणं आवश्यक आहे किंवा FIR असणं आवश्यक आहे. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं या योजनेमध्ये असेल की लहान मुलांमध्ये अनेक वेळेला आपण बघतो नात्यातले लग्न होतात. काकाचा म्हणजे मामाचा मुलगा, मावशीतलं एखाद्या नात्यातलं लग्न होतं. अशा नात्यातलं लग्न झाल्यामुळे त्या लहान बालकांमध्ये थॅलेसेमिया मेजर नावाचा आजार होतो. थॅलेसेमियामध्ये काय होतं की त्या लहान बालकांमध्ये रक्त तयार होत नाही आणि म्हणून महिन्यातून एकदा, महिन्यातून 2दा अशा बालकांना रक्त चढवावं लागतं. अशा मुलांना योग्य वयात, वर्ष 10-12पर्यंत बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी करणं आवश्यक असतं. अशा बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीचा देखील समावेश आता आपण केलेला आहे. त्याला देखील आता आपण 2 लाख रुपये देतो आहे. आणि सगळ्यात शेवटी किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटच्या सर्जरीज. ट्रान्सप्लांटच्या सर्जरीज म्हणजे काय, तर एका मानवी शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयव अदलाबदली केली जाते तर त्याला अवयव प्रत्यारोपण म्हणजेच इंग्लिशमध्ये ट्रान्सप्लांट सर्जरीज म्हणतात. यात किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, लंग ट्रान्सप्लांट आहे, हँड ट्रान्सप्लांट आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे. या सगळ्या महागड्या सर्जरीज आहेत. याला 10 ते 12 लाख, 15 लाख, अगदी लिव्हर ट्रान्सप्लांटला 20-25 लाखापर्यंतचा खर्च आहे. त्याला देखील आपण 2 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देतो आहे. आणि घरातील आपले जे वयस्कर मंडळी आहेत, अनेक वेळेला तुम्ही देखील ऐकलं असेल, आपल्या घरांमध्ये 60-70मध्ये आपले आजी आजोबा आले की गुडघ्याची वाटी त्यांना बदलायची सर्जरी करायची असते किंवा बॉल बदला, असा एक गावाकडे नेहमी परवलीचा शब्द आहे, बॉल बदलायची सर्जरी. अशा नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट सर्जरीसाठी देखील आता आपण तब्बल अनुक्रमे 50,000 आणि 1 लाख रुपये देतो आहे. तर ह्या एवढ्या मोठ्या आजारांचा गंभीर आणि दुर्धर कॅन्सर कुठल्याही प्रकाराचा असेल, मग महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल, सर्वायकल कॅन्सर असेल किंवा केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी असते कॅन्सरमध्ये द्यावे लागते. या कॅन्सरच्या सगळ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी देखील आपण अर्थसहाय्य देतो. आणि म्हणून ही योजना मला वाटतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून शेवटी पुन्हा एकदा पुणे मिररचं मी मनापासून आभार मानतो की आपल्या माध्यमातून ही योजना आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाईल. आणि या माध्यमातून जर काही रुग्णांचा प्राण या आपल्या पुणे मिररच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून तर वाचले, तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही एक रुग्णसेवा या निमित्तानं ठरेल. आणि मला वाटतं गणपती बाप्पाला पण हेच अभिप्रेत असेल की या गणेशोत्सव आणि या सगळ्या अशा म्हणजे सार्वजनिक जे उत्सव आहेत त्या माध्यमातून जर लोकसेवा होत असेल तर मला वाटतं हेच गणेशाला आपलं वंदन असेल. ही खरं तर खूप महत्त्वाची माहिती जी आहे ती प्रेक्षकांना आता मिळालेली आहे तुमच्या माध्यमातून. तर हे होते मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे संकल्पक तथा कक्षप्रमुख, आणि यांनी जी माहिती दिलेली आहे त्यामुळे अनेक गोरगरिबांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आणि पुणे मिरर आणि सिविक मिरर जे आहे ते पहा.